भीक मागून दे। काय आणायचं भीक मागून? पैसे। पैसे भीक मागून आणतात का? कसं मागतात भीक? कोण म्हणलं भीक मागते? मी म्हणले तू यायला की नाही? नाही यायचं तुला? मी बाहेर चालले बरं. पप्पा आले बरं मग जा मम्मी सोबत. चालले मी. बाय. दानियला राहू दे घरी. चल मग लवकर. चल लवकर जा ना. आपल्याला गावरान चणे बनवायचे आहेत. तर इकडे ना मी मीठ आणि हळद टाकून शिजवून घेतलेले आहेत. रात्रभर भिजत घातले होते. तर आता मी करतेय. इकडे गरम करण्यासाठी ऑइल ठेवलेलं आहे. इकडे कोथिंबीर कट करून ठेवलेली आहे आणि इकडे कांदा चॉप करून घेतलेला आहे. तर 2 कांदे घेतलेले आहेत मी. तर चला फोडणी टाकूयात आता. थोडीशी मोहरी घातली, थोडेसे जिरे घातले, त्यानंतर हा बारीक चॉप केलेला कांदा घालून घेणार आहे. कांदा छान गोल्डन कलरचा झालेला आहे. तर तोपर्यंत मी 1 चमचा लाल तिखट घालते. हे मस्त असं मिक्स करून घेते. आता कोथिंबीर मी फोडणीमध्ये नाही घालणार, नंतर घालणार आहे, कारण मला माझ्या मुलीसाठी काढून घ्यायचे आहेत थोडेसे चणे. तिला ना कोथिंबीर घातलेली आवडत नाही. तर मी इकडे चणे घालून घेतलेले आहेत. मी व्यवस्थित असे हे मिक्स करून घेते. तुम्हाला विकतचे चण्यासारखे करायचे असतील तर यामध्ये ना थोडेसे यातले काढून घ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये, एकदम बारीक करून घ्या आणि नंतर यामध्येच ॲड करा. मी तसं नाही करणार, कारण आम्हाला असेच आवडतं. छान असं 5 मिनिट वाफेवर झालेले आहे, बघू शकता. तर छान मी मिक्स करून घेते. आता माझ्या लेकीला शॉर्ट ब्रेकसाठी पाहिजे होते, त्यामुळे मी इकडे टिफिनमध्ये तिला काढून घेते आणि नंतर कोथिंबीर ॲड करते. तर हे बघा, तिला काढून घेतलेले आहेत मी आणि आता ही कोथिंबीर पूर्ण ॲड करून घेते. तर परत 5 मिनिटं मी झाकून ठेवणार आहे. आणि तर मी ना इकडे वरण भाताची चणे वरून झाले होते आणि त्यानंतर मला करायची होती भाजी पोळी. तर साराला पण टिफिनला घेऊन जायची होती. त्यानंतर मग मी इकडे ना वरण भात लावला आणि लगेच पनीरची भाजी करण्यासाठी तयार करत होते. तर त्यामध्ये पीठ घेताना, पीठ मळण्यासाठी पीठ घेताना माझ्या लक्षात आलं की डब्बा पिठाचा घासून ठेवलेला आहे, त्यामध्ये पीठ नाही आहे. मग मी पीठ दळून आणलं होतं गिरणीतून, तर ते भरून ठेवलं आणि त्यानंतर पीठ मळून इकडे पोळ्या चालू केल्या. तर कणिक छान भिजली होती, पोळ्या मस्त येत होत्या. तर पोळ्या चालू केल्या आणि पोळ्या करत करत मग मी इकडे लगेच पनीरची भाजी पण करून घेतली. साराने टिफिन घेऊन गेली आणि शेवग्याच्या शेंगाचं वरण पण झालं. पूर्ण असं स्वयंपाक झाला. किचन वटा आवरून ठेवला. तर बघा, भांडी पण घासून ठेवली. तर कसा वाटला आज माझा किचन टूर, किचन टूर म्हणते मी किचनचं रुटीन कसं वाटलं